नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. केटीच्या महाविद्यालय राज्यशास्त्र विभाग MA भाग 1 सेमिस्टर 1 ट्रेडिशन्स ऑफ पॉलिटिकल थॉट या विषयाअंतर्गत मी प्राध्यापक गणेश सुखदेव आपल्या सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, ट्रेडिशन्स ऑफ पॉलिटिकल थॉट या विषयातील पहिलं जे प्रकरण आहेत ते म्हणजे एशियंट एरा किंवा त्याला आपण प्राचीन कालखंड म्हणतो आणि त्यामध्ये आपण मागील काही भागांपासून चर्चा करत आहोत. त्यातला पहिला जो विचारवंत होता तो म्हणजे कन्फ्युशियस. त्याच्या संदर्भातली आपली जी चर्चा आहे ती पूर्ण आपली झालेली दिसते. त्याचबरोबर दुसरा जो भाग आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे प्राचीन ग्रीक राजकीय विचार आणि त्याच्या संदर्भात आपण चर्चा केलेली होती की प्राचीन ग्रीक राजकीय विचारांना होमरच्या महाकाव्यापासून सुरुवात झालेली होती. म्हणजे इलियड आणि ऑडेसी ही दोन महाकाव्य इसवी सन पूर्व 1200च्या सुमारास अस्तित्वात येतात आणि मग पाश्चिमात्य जगामध्ये प्लेटो, ॲरिस्टॉटल असे, सॉक्रेटिस असे किंवा सोफिस्ट विचारवंत त्यामध्ये होऊन गेलेली. मग ह्या विचारांच्या संदर्भात आपण मागील भागात चर्चा केलेली आहे. राज्यसत्ता विरुद्ध धर्मसत्ता या संघर्षाचा अभाव आपल्याला ग्रीक विचारांमध्ये दिसतो किंवा व्यक्ती विरुद्ध राज्य या संघर्षाचा अभावसुद्धा आपल्याला ग्रीक विचारांनी दिसतो. राज्य विरुद्ध इतर संस्था जो 20व्या शतकात जो संघर्ष पाहावयास मिळतो तो सुद्धा ग्रीक विचारांमध्ये दिसत नाही. त्याचबरोबर ग्रीक राजकीय विचारांची वैशिष्ट्ये मग नगरराज्य असेल, बुद्धिवाद, धर्मनिरपेक्षतावाद, राज्य एक नैतिक संस्था, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयताचा अभाव, व्यक्ती व समाज यांच्यातील संबंध, गुलामगिरीची प्रथा, नागरिकत्वाविषयीचे विचार, न्यायाची संकल्पना, शैक्षणिक दृष्टिकोन, कायद्याविषयक विचार याविषयी आपण याविषयी मागील भागात आपण माहिती घेतलेली आहे. त्याचबरोबर ग्रीक आणि आधुनिक राजकीय विचारांची तुलना याविषयी सुद्धा चर्चा झालेली आहे. आजच्या भागात आपण ग्रीक काळामध्ये जी सोफिस्ट विचार प्रणाली होती त्याविषयी माहिती घेणार आहोत. खरं तर ग्रीक राजकीय विचारांचा अभ्यास हा सोफिस्टांची विचारसरणी अभ्यासल्याशिवाय परिपूर्ण होऊ शकत नाही, ही गोष्ट लक्षात घ्यावी लागेल. मग आता सोफिस्ट म्हणजे कोण आहे तर सोफिस्ट नावाने विख्यात असलेले बौद्धिक लोकशिक्षक म्हणजे जे इसवी सन पूर्व साधारणतः 4थ्या शतकात उदयाला आलेले दिसतात. आता त्यांच्या मते किंवा या सोफिस्ट विचारसरणीच्या मते की राजकीय जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर लोकशाहीमध्ये आपल्याला वक्तृत्व कला आणि वादकुशलता आपल्या अंगी असणं आवश्यक आहे. लोकमतावर छाप पाडून त्यांना आपल्या बाजूला यशस्वी रीतीने वळवून घेण्यासाठी तरुण नागरिकांमध्ये हे गुण असणं आवश्यक होतं, असं सोफिस्टांनी प्रतिपादन केलं. आता ह्या गुणांचं प्रशिक्षण आपण कोणालाही देऊ शकतो असा दावा हे सोफिस्ट करत होते. सोफिस्ट म्हणजे हा कोणी एक विचारवंत नाही, तर सोफिस्ट नावाने ओळखले जाणारे अनेक लोक आहेत जे त्या काळामध्ये लोकशिक्षणाचं काम करत होते. त्यांच्या मते भाषेचा फुलारा कसा फुलवावा, आपली कमजोर बाजू युक्तिवादाने कशी समजून मांडावी, इतकंच नव्हे तर सर्वसामान्य माणसांना बुद्धिपुरस्कर एखाद्या भ्रमात टाकून त्यांना आपलं म्हणणं कसं पटवून द्यावं आणि त्यांची मतं कशी वळवून घ्यावी याचं एक प्रशिक्षण आपण देऊ शकतो. आणि त्या प्रशिक्षणासाठी हे सोफिस्ट अवास्तव स्वरूपाचं शुल्क आकारून हे प्रशिक्षण देण्याला त्यांनी सुरुवात केली आणि एक लोकप्रियतेची तहान लागलेल्या त्या काळात लोकांना त्यांनी दिलं आणि स्वतः मात्र अमाप असा पैसा त्यांनी त्यातनं मिळवलेला दिसतो. सोफिस्टांच्या शिकवणुकीची काही उदाहरणं जर आपण बघितली तर त्यातनं आपल्याला सोफिस्ट विचारसरणी काय होती ती अधिक चांगल्या पद्धतीने लक्षात येईल. सोफिस्टांच्या मते की जगातील प्रत्येक गोष्टीचं मोजमाप किंवा मूल्यमापन करण्याचं जर परिमाण काय असेल तर ते म्हणजे मानव आहेत. योग्य अयोग्य याचं स्थायी असं निश्चित असं काही एक गमक नसतं, त्याचा काही एक असं निश्चित एक आधार नसतो. कारण त्यांच्या मते आज जे अयोग्य आहेत ते उद्या योग्य ठरू शकेल किंवा आज जे योग्य आहे ते उद्या अयोग्य ठरेल. त्यामुळे कुशल मांडणी करण्यावर ते योग्य अयोग्य अवलंबून असतं. सोफिस्टांच्या मते यशाचा सोपान हा सतत
चढत जाण्याचा असला पाहिजेत. त्यात जर आपण कच खाल्ली तर मात्र आपलं त्यात काही खरं नसतं आणि म्हणून त्यात आपला टिकाव पण लागू शकत नाही. म्हणजे सोफिस्ट सांगतात की खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं करून दाखवणं हा बुद्धिमंतांच्या हाताचा मळ असतो. कारण सत्ताधीशांचे हितसंबंध हाच न्यायाचा खरा निकष असतो असं सोफिस्ट म्हणतात. म्हणजे जे सत्ताधीश आहेत त्यांच्या फायद्याचे तेच न्याय आणि नीतिमत्तायुक्त असतं. जे त्यांच्या फायद्याचं आहेत ते नैतिक ठरतं, आपोआप नैतिक ठरतं. आता अशा प्रकारच्या चमत्कारिक युक्त आणि जनतेला प्रभावित करणाऱ्या जी विधानं होते त्यांनी जनमानसाची पकड घेतलेली दिसते. म्हणजे तर्कशास्त्राचा त्यांनी शस्त्रासारखा उपयोग केला. कोणताही प्रश्न अगदी ज्याला आपण डिलेमा म्हणतो शृंगपत्तीच्या स्वरूपात कशाही प्रकारे मांडून प्रतिपक्षास हतबद्ध करावं आणि आपल्या बुद्धीच्या चातुर्यानं त्यातून त्याची सोडवणूक कशी करून घ्यावी यात त्यांचा हातखंड होता सोफिस्टांचा. न्याय नीतिमान्य याच्या आपल्या सोयीनुसार त्यांनी व्याख्या बनवल्या आणि त्यामध्ये वेळोवेळी बदल देखील केले. म्हणजे उदाहरण द्यायचं तर सत्ताधीश प्रिय आणि हिताचे असेल तेच न्याय्य ठरतं. जे सत्ताधाऱ्यांच्या हिताचं आहे त्यांना जे आवडतं प्रिय आहे त्यालाच न्याय असं म्हणायचं. आणि मग न्याय अन्यायाची कोणत्याही प्रकारची चाड त्यांनी पाळलेली दिसत नाही, कोणतीही कसोटी त्यांनी पाळलेली दिसत नाही हे आपल्याला त्यावरनं सांगता येतं. म्हणजे काय तर उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कोणतंही साधन चालेल असं ते शिकवत होते. म्हणजे साधन सुचितेचा जो फुगा होता तो त्यांनी फोडला. लोकप्रियता हेच राजकीय जीवनाचं साध्य आहे. बहुमत हीच योग्य अयोग्यतेची कसोटी व बहुमत मिळवण्यासाठी अज्ञानी जनतेस झुलवणं तिची दिशाभूल करणं यातच नेत्याच्या बुद्धीचं कौशल्य व साफल्य अशी उघड शिकवून त्यांनी दिली. सतत बदलणं हा प्रकृतीचा धर्म आणि जो बदलत नाही तो जिवंत राहत नाही अशी भ्रामक विधानं त्यांनी केली. माणसाचे सुख दुःख हीच नीती अनीतीची कसोटी असते. इतकंच नव्हे तर राजकीय योग्य अयोग्य विवेकाचाही निकष त्यांनी ठाम विधान मांडलेलं दिसतं. अशा प्रकारे अथेन्सच्या तरुण नागरिकांवर मोहिनी टाकून त्यांच्या मनाची पकड घेऊन वैचारिक क्षेत्रात अतोनात गोंधळ माजवलेला आपल्याला दिसून येतो. आणि म्हणून ग्रीक राजकीय विचारात सोफिस्ट विचारवंतांमध्ये आपल्याला काही उदाहरणं सांगता येतात. म्हणजे पायथागोरस असेल, गॉर्गियस असेल, प्रॉडिकस होता, अँटिफॉन, कॅलिक्सस हे सोफिस्ट होऊन गेलेले प्रसिद्ध असे नामवंत सोफिस्ट होऊन गेलेले आपल्याला सांगता येतात. सोफिस्टांनी माजवलेली ही जी काही स्थिती होती किंवा हा जो गोंधळ होता ह्या अनावस्थेमध्ये सापडलेल्या अथेन्सच्या जनतेची आणि विशेषतः तिथल्या तरुण पिढीची सॉक्रेटिसला दया आली. त्यांच्याबद्दल त्याला काळजी वाटू लागली आणि मग ह्या वैचारिक गोंधळातून त्याला एकच मार्ग दिसला, तो म्हणजे बुद्धीचा निकष लावून आणि शास्त्रीय पद्धती स्वीकारून योग्य अयोग्यतेचा निर्णय केला पाहिजेत. यासाठी प्रत्येक संकल्पनेची व्याख्या केली पाहिजेत आणि अशा व्याख्याप्रत पोहोचेपर्यंत संबंधितांवर प्रश्नांची अगदी त्याची सरबत्ती त्याच्यावरती केली पाहिजेत आणि म्हणून चर्चा केली पाहिजेत असं सॉक्रेटिसला वाटलं. आणि त्यातनं सॉक्रेटिसने जनतेच्या प्रत्येक प्रश्नांवर त्याने तोपर्यंत चर्चा केली, तोपर्यंत प्रश्नावर प्रश्न विचारले जोपर्यंत त्यातनं काही निश्चित असं उत्तर सापडत नाही. त्याला आपण सॉक्रेटिसियन मेथड असं म्हणतो बघा. या उपक्रमात सॉक्रेटिसने अगदी बड्या नामवंत अशा सोफिस्टांना सुद्धा त्यांनी तोंडघशी पाडून त्यांची फजिती केली. आणि ह्या दंभाचा स्फोट जेव्हा झाला तेव्हा त्याचा परिणाम असा झाला की हे जे धंदेवाईक जे सोफिस्ट होते ते सॉक्रेटिसचा अगदी मनापासून द्वेष करायला लागले. आणि अखेर त्यांनी काय केलं तर अथेन्सच्या लोकशाही न्यायालयासमोर सॉक्रेटिसला खेचून आणलं आणि त्याला 2 आरोपांखाली मृत्यूदंडाची शिक्षा दिली. पहिला आरोप काय होता तर सॉक्रेटिस हा तरुण नागरिकांना बिघडवतो
असा आरोप होता. आणि दुसरा आरोप आता असा होता की अथेन्सच्या नगरदेवतांना सॉक्रेटिस मानत नाही, असा आरोप होता. कारण सॉक्रेटिसने केलेला जो बचाव होता तो सुद्धा नंतर निष्फळ ठरला. आणि पूर्वग्रह दोषित जे काही न्यायाधीश होते त्या न्यायाधीशांनी अगदी थोड्याच बहुमतानं, म्हणजे 260 विरुद्ध 240 अशा फरकानं सॉक्रेटिसला दोषी ठरून त्याला मृत्यूदंडाची शिक्षा त्याच्यामध्ये देण्यात आलेली दिसून येते. थोडक्यात सांगायचा मुद्दा की सोफिस्ट विचारप्रणाली काय होती ही जेव्हा आपल्याला कळते तेव्हा आपल्याला ग्रीक विचारांची पार्श्वभूमी लक्षात येते. आणि मग त्या पार्श्वभूमीवर सॉक्रेटिसचे किंवा पुढे प्लेटोचे जे विचार आहेत, ॲरिस्टॉटलचे विचार आहेत, ते आपल्याला समजून घेता येतात. आता ग्रीक नगरराज्यातल्या काही महत्त्वपूर्ण ज्या संकल्पना आहेत त्यासुद्धा माहिती करून घेणं आवश्यक ठरतं. म्हणजे राज्यशास्त्राच्या विकासाचा जेव्हा आपण अभ्यास करतो तो अभ्यास करत असताना पाश्चिमात्य जगामध्ये प्रथम प्लेटो, ॲरिस्टॉटल या ग्रीक विचारवंतांपासून आपल्याला सुरुवात करावी लागते. आणि मग ग्रीक नगरराज्यातील राज्यपद्धतीचा विचार आपल्याला करावा लागतो. राज्यशास्त्रातच नव्हे तर अगदी तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रातसुद्धा ग्रीसपासून या विचारांचा प्रारंभ झालेला आपल्याला दिसून येतो. जवळपास सर्व ज्या आधुनिक जे मूल्य आहेत, म्हणजे कोणतेही उदाहरणार्थ न्याय असेल, स्वातंत्र्य असेल, घटनात्मक शासन आहेत, कायद्याबद्दलचा आदर आहेत, कायद्याचं राज्य, ही जे आधुनिक मूल्य तत्त्व आहेत यांची सुरुवात आपल्याला ग्रीक विचारवंतांच्या भाषणामध्ये, त्यांच्या लेखनामध्ये, ग्रंथांमध्ये असल्याची दिसून येते. राजकीय विचारप्रवाहांचा इतिहास हा आपल्याला प्रदीर्घ असल्याचं दिसतं. आणि ग्रीक नगरराज्यांच्या काळात जी मूल्ये मांडली गेली त्यांच्या नंतरच्या काळात त्याचा फेरविचार केलेला दिसतो. आणि हे स्वाभाविकपणे आहे, कारण लोकांची उद्दिष्ट बदलतात, त्या उद्दिष्टानुसार आदर्श, मूल्य यात फरक देखील पडतो. उद्दिष्ट साध्य करण्यासाठी नवनवीन समाजरचना, नव्या राजकीय सामाजिक संस्था अस्तित्वात येतात. न्याय, स्वातंत्र्य, कायदा यांचाही अर्थही त्या काळी समाजाची उद्दिष्ट काय होती, सामाजिक रचना कशी होती या संदर्भात लावला जातो. आणि म्हणून आधुनिक मानव ज्या प्रकारच्या राजकीय व्यवस्थेत राहत आहेत त्यापेक्षा ग्रीक नगरराज्यांमधील सामाजिक राजकीय व्यवस्था ही अगदी वेगळी होती. आणि त्यामुळे नगरराज्यांमधील काही संकल्पनांचं सुस्पष्ट आकलन होणं हे कोणत्याही अभ्यासकाला आवश्यक असतं. मग त्या दृष्टीनं प्राचीन ग्रीस काय होता ते आपण जाणून घेऊया. आता ग्रीस देशांची भौगोलिक परिस्थिती नगरराज्यांच्या उदयाला कारणीभूत झालेली दिसते. कारण अनेक पर्वतांनी, डोंगरांनी हा देश व्यापलेला होता, ग्रीस नावाचा देश. आणि त्यामुळे पर्वत किंवा डोंगरांनी देशांतर्गत दळणवळण करणं अवघड होतं. त्यामुळे उदरनिर्वाहाचं मुख्य साधन शेती व्यवसाय होता. आणि म्हणून ग्रीक या देशाचं क्षेत्रफळही कमी होतं त्यातल्या त्यात. आणि पुन्हा तीनही बाजूंनी समुद्र होता. म्हणजे देशांतर्गत भागात शेतीयोग्य जमीन कमी होती, कारण बराचसा भाग डोंगरांनी वेढलेला होता. त्यामुळे खोऱ्यांमध्ये लहान लहान समाजवस्ती निर्माण झाली आणि त्यांनी नगरराज्यांची स्थापना केली. साधारणपणे ग्रीकमध्ये अशी जवळजवळ 400 नगरराज्य असावीत. कारण ॲरिस्टॉटलने पुढे जेव्हा राज्यांचं वर्गीकरण केलं तेव्हा जवळजवळ 250 राज्यघटनांचा किंवा नगरराज्यांच्या घटनांचा एकत्रित त्याने अभ्यास केला होता. वाहतुकीची साधनं नसल्याने आणि सपाट भूप्रदेश नसल्याने एका नगरराज्यातील लोकांचा अन्य नगरराज्यातील लोकांशी क्वचितच संबंध येत होता. त्यामुळे आधुनिक राज्यांच्या तुलनेत ग्रीक नगरराज्यांचे भूप्रदेश आणि लोकसंख्या या दोनही बाबतीत अगदी लहान आपल्याला असल्याचे दिसतात. अथेन्सची एकूण लोकसंख्या जवळजवळ 3 लाखापर्यंत असल्याचं म्हटलं जातं. तसेच शहराच्या मध्यभागी एक उंच असा बुरुज असावा, त्यावरून साध्या डोळ्यांनी राज्याच्या सर्व प्रदेश दिसावा, अशी एक आदर्श क्षेत्रफळाची कल्पना देखील आपल्याला ग्रीक काळात असल्याची दिसते. म्हणजे राज्यात राजधानीचं एक शहर आणि भोवतालचा ग्रामीण विभाग म्हणजे नगर राज्य अशी धारणा त्या काळात होती. प्राचीन ग्रीक नगरराज्यांमध्ये अथेन्सचा उल्लेख नेहमी येतो, कारण ग्रीक विचारवंतांपैकी ठळक जे विचारवंत होते यांचा या नगरराज्याशी संबंधित आपल्याला असल्याचे, अथेन्सशी संबंधित असल्याचे दिसतात. अथेन्सप्रमाणे स्पार्टा नावाचं देखील एक नगरराज्य आपल्याला असल्याचं दिसतं. आणि इतर अन्य काही नगरराज्य होती. ऑलिम्पियामध्ये दर 4 वर्षांनी
नगर राज्यातील खेळाडूंच्या स्पर्धा होतात. म्हणजे आज जे ऑलिम्पिक आहेत त्याचा संबंध या ग्रीक नगरराज्यांपैकी एक ऑलिम्पिया हे नगरराज्य होतं आणि त्याच्या तिथे ह्या स्पर्धा त्याच्यामध्ये भरत होत्या. सध्याच्या ऑलिम्पिक स्पर्धा ह्या ग्रीक ऑलिम्पियन स्पर्धेपासूनच्या आपल्याला त्यांचा संदर्भ सांगता येतो. ग्रीकांचा प्रभाव जवळजवळ 2000 वर्षांपासून जगभर पसरलेला दिसतो. भारताच्या दृष्टीनं पाहायचं जर झालं तर इसवी सन पूर्व 326 साली ग्रीकांचा राजा अलेक्झांडर किंवा त्याला आपण सिकंदर असं म्हणतो याने भारतावर केलेली स्वारी ही आपल्याला लक्षात येते. कारण एक अगदी लहान देश भौगोलिक अडचणींवर मात करून जगात कसा प्रभावी ठरू शकतो त्याचं ग्रीस हे एक प्राचीन ग्रीस हे एक उत्तम उदाहरण म्हणून आपल्याला सांगता येतं. आणि म्हणून ग्रीकमध्ये अनेक नगरराज्य होती आणि त्यातली जी महत्त्वाची जी नगरराज्य आहेत ती म्हणजे स्पार्टा आणि अथेन्स ही 2 नगरराज्य प्रसिद्ध आहेत. आणि मग ह्या 2 नगरराज्यांच्या संदर्भात म्हणजे स्पार्टाचा प्रभाव प्लेटोसह अनेक विचारवंतांवरती पडलेला दिसून येतो आणि म्हणून या 2 नगरराज्यांच्या संदर्भात माहिती घेणं इथं उचित ठरेल. म्हणून आजच्या भागात इथे आपण थांबूया. पुढच्या भागामध्ये स्पार्टा आणि अथेन्स ही जी 2 नगरराज्य काय होती आणि ग्रीक नगरराज्यातील काही ज्या महत्त्वाच्या संकल्पना आहेत त्या संकल्पनांचा आपण आढावा पुढील भागामध्ये घेऊया. तोपर्यंत थांबूया. सर्वांचे धन्यवाद.